मित्रांनो नमस्कार. तुम्हाला माझ्या मागे समुद्र किनारा आहे की काय असं वाटत असेल, पण हा समुद्र किनारा नाही, हे येळगाव धरण आहे. स्वर्गीय रामसिंग देवसिंग भोंडे जलाशय ज्याला आपण संबोधतो, अर्थात बुलढाण्याची लाईफलाईन. या धरणात जर पाणी आलं तरच बुलढाणेकरांना पिण्याचं पाणी मिळतं. आणि म्हणून सकाळपासून गुड इव्हनिंग सिटीचे जे वाचक आहेत, सिटी प्लसचे जे दर्शक आहेत, त्या सगळ्यांनी आम्हाला विचारणा केली, अनेकांनी विचारणा केली, काही मेसेजेस आले की येळगाव धरणाची पोझिशन नेमकी काय आम्हाला सांगा. कारण आज सकाळपासून जो पाऊस झालाय, प्रचंड पाऊस झालाय, सगळीकडे अगदी नदी नाले तुडुंब वाहत आहेत आणि बुलढाण्यामधले तर रस्ते पाण्याने अगदी जलमय झालेले होते. आणि साहजिकच आहे, अनेकांना प्रश्न पडला असेल की येळगाव धरणामध्ये पाणी किती आहे, म्हणून ते दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला ऑन द स्पॉट या ठिकाणी आलो. आज 8 जुलै आहे, दुपारी 2 वाजताची वेळ आहे आणि आम्ही तुम्हाला सगळं हे पाणी दाखवतोय की पाणी या धरणामध्ये किती जमा झालं. मागच्या काही दिवसांपासून म्हणजे 10 दिवस जर आधी आपण या ठिकाणी आलो असतो तर आपल्याला एवढं पाणी, एवढा जलसंचय या ठिकाणी दिसला नसता. येळगाव धरण अगदी खूप खळाळतं पाणी आणि खूप सुंदर आवाज या ठिकाणी आम्हाला येतोय. तो आवाज कदाचित हा आमचा कॅमेरा रेकॉर्ड करू शकत असेल तर तुम्हाला पण मिळेल. मित्रांनो, या धरणामध्ये नेमकं पाणी किती आहे, नेमकी पोझिशन किती आहे, किती टक्के पाणी, याची टेक्निकल माहिती आम्हाला निश्चितच नाही आहे, पण ती तुम्हाला टेक्निकल माहिती मिळावी याच्यासाठी येळगाव धरणाचे लाईनमन महेंद्रजी खुरपुडे आमच्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं सकाळपासून किती पाणी या धरणामध्ये जमा झालंय. या धरणामध्ये 602.10 दशलक्ष घनमीटर सध्या लेवल आहे याची. 602.10 दशलक्ष घनमीटर तेवढी आहे. आणि सकाळपासून किती टक्के पाणी या ठिकाणी जमा झालंय? सकाळपासून जवळपास 3 ते 4% पाणी आता वाढलेलं आहे सध्या. आजच्या पोझिशनला नेमकं किती दशलक्ष घनमीटर पाणी या ठिकाणी असेल? आता 4 दशलक्ष घनमीटर पाणी सध्या याच्यात अवेलेबल आहे. या धरणात नेमकं पाणी कोणत्या साईडने येतं? ते आपलं जे बुधनेश्वर पासून या नदीचा उगम आहे. अच्छा, बुधनेश्वर पासून उगम असल्यानंतर जवळघाट मार्गे सागवण नंतर आपलं डायरेक्ट येळगाव. तर नेमकं या धरणामध्ये जे पाणी येतं किंवा नदीची येऊन मिळते या धरणाला, ती नेमकं कोणत्या साईडला मिळते? हे समोरच्या साईडला दिसते आपलं ते हिरवं जे टेकडं दिसतंय ना. अच्छा, जे हिरवं बेट सारखं जे दिसतंय, त्याच्या मधात जी नदी दिसते तीच नदी इथं आलेली आहे. ती प्रवाही तिकडे झालेली आहे, इकडे झाली आणि ते पाणी इकडे येत राहत. आता संध्याकाळपर्यंत किती टक्के पाणी याच्यामध्ये येऊ शकतं? संध्याकाळपर्यंत एक 5 दशलक्ष घनमीटरचा साठा होईल असा एक अंदाज आहे. आता 5 दशलक्ष घनमीटर पाणी साठा झाल्यानंतर जर आता असा विचार केला की म्हणजे असं होऊ नये कधी, पाऊस येत राहावा, धरण भरेल, सगळ्यांची प्रार्थना आहे, पण जर असे काही परिस्थिती उद्भवली की पाऊसच येणार नाहीये, तर हे पाणी आपल्याला किती महिने पुरू शकतं? जवळपास आपल्याला 3 ते 4 महिने पाणी पुरू शकतं आजपासून 3 ते 4 महिने पाणी. आता तुम्ही दरवर्षी हे सगळं बघता. या महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये हा पहिला आठवडा आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये एवढं पाणी दरवर्षी जमा होतं का? हो, एवढं तर पाणी येतच ना सहसा करून. जुलैमध्ये आपलं धरण कमीत कमी अर्ध्याच्या वरती भरतं, 50%च्या वरती भरतं. पूर्ण जुलैमध्ये 50%च्या वर भरत असतं असं मागच्या वेळेसच्या तर पावसाळ्यात. हे भरलं पाहिजे असं आपल्याला असं अंदाज आहे, या महिन्यामध्ये भरेल असा एक अंदाज आहे पावसाळ्यामुळे. महेंद्रजी, एक दुसरा प्रश्न मला तुम्हाला हे विचारायचा की आता गढूळ पाणी हे सगळं आलेलं आहे, पावसाचं पाणी सगळीकडून येऊन या ठिकाणी येत आहे, तर पाणी फिल्ट्रेशन मध्ये किंवा पाणी शुद्धीकरणामध्ये काही वेगळं आपल्याला अजून काही नवीन करावं लागतं का या महिन्यामध्ये, पावसाळ्यामध्ये? आपल्याला हे ॲलम ब्लिचिंगचा वगैरे डोस आपल्याला वाढावा लागतो. जो आपण डोस वाढवतो त्याच्यामुळे काही परिणाम काही आरोग्यावर होऊ शकतो का, किंवा काय नेमकी काळजी घेतली पाहिजे पुढे? नाही, परिणाम वगैरे तर काही जास्त आम्ही त्याचा डोस जास्त वापरतच नाही. त्याची टेस्टिंग करूनच पाणी इथून पाठवतो. त्या पाण्याचं काही नाही, अगदी शुद्धपणे पाणी, ते शुद्ध पाणी आहे, पिण्याच्या योग्य पाणी आहे. पण तरी सुद्धा असं जर पाण्याचा कलर बदललेला असला तर त्यांनी काही घाबरण्याची काही गरज नाही, किंवा थोडाफार वास येत असेल पाण्यामध्ये तर त्याची काही घाबरण्याची गरज नाही. अच्छा, थोडाफार वास येऊ शकतो, थोडंफार केमिकलचा वास येऊ शकतो, त्याच्यामध्ये येऊ शकेल. आता हे जे त्या ठिकाणी ज्या साईडला आपले दरवाजे आहेत, त्या साईडला जे दरवाजे ते कधी उघडतात, कधी नेमके? त्याची आपली लेवल 605.30 झाल्यानंतर ते दरवाजे उघडतात. 605 जी लेवल जी झाल्यानंतर, 605.30 लेवल झाल्यानंतर ते दरवाजे ऑटोमॅटिक उघडतात. आता किती वर्षांपासून धरण हे 100% भरत आहे? ते आता 4 ते 5 वर्ष असंच झालेले आहेत, पूर्ण 100% भरलेलंच आहे. नेहमी दरवाजे आपल्याला उघडावे लागतात, म्हणजे ऑटोमॅटिक उघडले जातात. ते जेव्हा दरवाजे आपण उघडतो तेव्हा सगळ्या नदीकाठच्या गावांना सूचना आपण करत असतो, समोरच्यांना सर्व सूचना करतो. मित्रांनो, महेंद्रजींनी आपल्याला पूर्ण माहिती दिली आहे आणि आपल्याला
आपण धरण पण तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय. सगळ्यांची प्रार्थना हीच राहणार आहे, विशेष करून बुलढाणेकरांची, की धरण पूर्णपणे भरलं पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पूर्ण वर्षभरामध्ये पाणी संकट आपल्या कोणाभोवती निर्माण होऊ नये. बुलढाणेकरांना सगळं पाणी, चांगल्यात चांगलं पाणी, शुद्ध पाणी पण मिळालं पाहिजे, अशी पण अपेक्षा बुलढाणा नगर परिषदेकडून आपण करूया. कॅमेरा पर्सन राहुलसह रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस बुलढाणा.